ओम नमः शिवाय। शेठ, मायानंदा, पाण्यात पहा। मायसा, बाय तू का रडत आहेस? तुला असं याआधी आम्ही पाहिलं नाही। जेजुरी अंतर जवळ नाही, नाहीतर या क्षणी तिथे येऊन तुला कुशीत घेतलं असतं। महाशास्त्री, मी याची कल्पना देखील करू शकत नाही की खंडेरायांच्या सानिध्यात असताना माझी म्हाळसा इतकी दुःखी कष्टी असू शकेल। शेठ, मायानंदा, शांत व्हा। मी आपला शोक समजू शकतो, पण पुढचा काळ कठीण आहे। सावरा स्वतःला। याचा अर्थ आशेचा एकही किरण नाही असे नाही। सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे घडतच असते। कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, ती बदलते। हेही दिवस जातील, चिंता नसावी। हो, पण कधी महाशास्त्री? घटिका पात्र समोर ठेवा। ही घटिका जेव्हा पूर्ण बुडेल तेव्हा शुभकाळ सुरू होईल। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल। खरंच? हो, खरंच। या घटिकेकडे लक्ष ठेवा। महाशास्त्री, आपण इथे असल्यामुळे केवढा आधार आहे आम्हाला। आपल्यामुळे आम्हाला निदान हे तरी कळू शकले। खरंच आपले खूप ऋण आहेत आमच्यावर। कोणाचे ऋणानुबंध कुठे असतात काहीही सांगता येत नाही। माझे ऋणानुबंध आपल्याशी आहेत म्हणून पुन्हा भेट झाली। मी या ठिकाणी आलो। असो, आता चिंता नसावी। हे सगळं ठीक आहे, पण या दरम्यान माणसाच्या जीवाला काही धोका नाही ना? माळसा? लतिका, अगं कुठे होतीस तू? बस। नाही, नको। अगं बस, तुला एक सांगायचं राहिलंच। काय सांगायचं आहे? तू आनंदी दिसतेस, म्हणजे चांगलीच बातमी असणार। दीपावली निमित्त आम्ही नेवासेला जाणार आहोत। विवाहानंतरचा हा पहिला मोठा सण आहे। एक दिवस तरी नेवासेला जाऊ असे स्वतः यांनी ठरवले। कोण कोण जाणार आहे? मी आणि हे आणि काही सेवक। तसे मी आईबाबांना पत्र देखील लिहिले आहे। नेवासेला जाणार आहेस, पण तुला मला विचारावंसही वाटलं नाही। मलाही खरं तर नेवासेला येण्याची खूप इच्छा आहे। लतिका, कसला विचार करतेस? काय झालं? काही नाही, मलाही नेवासेला जाण्याची खूप इच्छा आहे।
अक्कांना बाबांना भेटण्याची इच्छा आहे. ते राज्याभिषेकाला इथे आले होते, पण त्यांच्याशी बोलायला मिळालं नाही. तुझी इच्छा पूर्ण होईल. म्हणजे त्यांनी सांगितले आहे की जेजुरीत आईबाबांना बोलवून घेऊयात. खरंच? हो अगं, खोटं का सांगेन मी. मग मला आवडेल. त्यांच्यासोबत ही दीपावली साजरी करताना खूप छान वाटेल. काय झालं देवी? का थांबलात? माझ्या मनात एक आलं होतं, ते तुम्हाला सांगावं की सांगू नये याचा विचार करते आहे. विचार करू नका, सांगून टाका. काही गोष्टी वेळच्या वेळी सांगितलेल्या उत्तम. नक्की. देवी, श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी दीपावली निमित्त नेवासेला जाणार आहेत. त्यावेळी इथेही कोणी नसेल तर आपण विष्णू लोकात जाऊया का? यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? देवी, दोघेही नेवासेहून लगेच परत येणार आहेत. शिवाय जेजुरीतली दीपावली ही खूप मोठी असेल, त्याचीही पूर्वतयारी आहेच. बर, मग मी जाऊन येऊ का? किंवा मीही जात नाही? देवी, रागावलात? तसं नाही, परंतु तिथे विष्णू लोकात देखील सगळे आपली वाट पाहत असतील. पृथ्वीवर दीपोत्सव साजरा होत असताना तिथे आपण नसलो तर सगळे हा आनंद कसा साजरा करतील? देवी, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. पाहूया काय करता येईल, कसं जाता येईल ते. बर. देवी, आता आपण निघूया का? गडाच्या पायथ्याशी जायचं आहे. देवा, आपली भेट अशी राजवाड्यात समोरासमोर होणार होती तर. आज म्हाळसेला वेळ द्यायचं ठरवलंय. म्हाळसा देवी, तुमचं काम झालेलं आहे. आपण दोघे नेवासेला जाणार आहात याची पूर्व सूचना घेऊन आणि निमंत्रण घेऊन चौडप्पा नेवासेला निघाले आहेत. आज लक्ष्मी देवी काही शांत आहेत. काय झाले? प्रधानजींविषयी काही तक्रार आहे का? हो, ह्यांच्याविषयी तक्रार आहे. मी तुम्हाला भेटून सांगणारच होते. प्रधानजी, मी काय ऐकतोय हे? देवा, त्यांचं असं म्हणणं आहे की दीपावलीत आपण एक दिवस तरी स्वगृही जाऊन येऊया. उत्तम, जाऊन या मग. प्रधानजी, लक्ष्मी देवींची इच्छा पूर्ण करा. मलाही असं वाटतं की तुम्ही जाऊन यावत. पण तुम्ही कुठे जाणार?
म्हाळसेला हे कसे सांगणार की हे प्रत्यक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी आहेत. तुम्ही असे अचानक बोलायचे का थांबलात? मी एवढंच विचारलं की कुठे जाणार आहात. कर्नाटकात बिदर प्रांती जायचं आहे. खूप दूर आहे का ते ठिकाण? होय देवी. देवा, आपण नेवासेला कधी जाणार आणि जेजुरीत परतणार कधी हे ठरवावं लागेल. कारण जेजुरी आणि पंचक्रोशीतील प्रजेला भेटून धनधान्य आणि वस्तूंचं वाटप करायचं आहे. ठरवूयात. म्हाळसा, दीपावली निमित्त नेवासेला जाण्याआधी इथून नेण्यासाठी भेटवस्तू निवडा, म्हणजे त्या नेण्याची व्यवस्था करता येईल. हो, मुख्य म्हणजे दीपावलीचे पदार्थ तयार करायचे आहेत. हवं तर आपण मिळून ते तयार करूयात. हो, नक्की. बरं, जाऊन या तुम्ही, नाहीतर तुम्हाला इथेच थांबवायचो मी. येतो आम्ही. हे बघ, बानू येते. या काय ग बानू, का थांबलीस? अगं, मला असं वाटतंय की ह्या बायका माझ्याबद्दल बोलत आहेत. तुझ्याबद्दल? होय, माझ्याबद्दल. दिस रात ती बानू दगडावर पाणी वतत होती. नंतर म्हण त्या दगडातून काहीतरी उजेड बाहेर आला. हे तुला आणि मला जमणार होतं होय? मला तर ही पोरगी आपल्या वस्तीची वाटतच नाही. वय वेगळीच आहे. अगं, तुला सोडून मला घरला जायचं आहे परत. चल की बिगी बिगी. थांब ना, ऐक. अगं, लहानपणापासून तिच्या हातून हे एक एक चिमितकार घडतायत. पण ही हाय तरी कोण एवढी? ऐकलं का काय म्हणतात ते? तू कशाला लक्ष देते तिकडं? आपल्या वस्तीमध्ये इतक्या बायका आहेत, ती पोरं आहेत ती. मग ही बानू अशी वेगळी कशी? आता ते त्या आजालाच विचारायला हवं, तोच बरोबर सांगेल. बानू, तू जा बरं घरला. मी नाही येत तिथवर. जा बरं तू. बानू, ए बानू, राग आला वय? राग आला. ए बानू, काय झालं? काय नाही. अगं काय नाही म्हणजे ते काठी फेकून दिलीस, रागाने फणफणती यास. काय झालं? कोण काय बोललं का तुला? वय, आणि कोणी काय बोलाय कशाला पाहिजे? मलाच कळना झालंय मी कोण आहे ते. ए बानू, अगं समजलं असं बोल की. म्या तुला या वस्तीवरली वाटते होय? म्हणजे अगं तू माझी पोर आहे. वय, मग मी एकलीच खंडोबाची भगत कशी? माझ्याच हातनं एवढी मोठी तुळा का भरली? मलाच महाराज का भेटलं? हे हळदीचं शिवलिंग करायचं वरत मलाच का मिळालं? तुझी भक्ती फलद्रूप होण्यासाठी आणि तुझी आणि खंडेरायांची भेट होण्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो. या बेलाच्या झाडावर सोन्याचं कण चमचमताना मला का दिसलं? आपल्या या पिंडीतून वाफा का येत होत्या? अरे धरणी कंप झाला तेव्हा आपलंच घर हाय तसं का राहिलं?
काल परवा पुजलेला त्या दगडातनं प्रकाश का बाहेर आला? ए बानू, अगं शांत शांत हो. अगं देवाची कृपा आहे बघ तुझ्यावर. बा, मी कोण आहे? कोण म्हणजे? अगं तू माझी पोर आहे. होय? मग या वस्तीवरल्या बाया काय म्हणत होत्या? की ही बानू आपल्यासारखी नाही, वेगळीच आहे, हतली नाही आहे. बा, मी खरंच कोण आहे रे? हे बानू, अगं तू माझी पोर आहे ग. हाताचा पाळणा करून मी तुला वाढवली. आईची माया नाही तुला गावली म्हणून मी समद आयुष्य तुझ्यासाठी घालवलं बघ. वासकात ना काय बॅ आणू नकास. अगं खंडोबाने तुला दर्शन दिलंय. देवाची कृपा आहे बघ तू यावर, आणि म्हणून तू वेगळी आहेस. समजलं? बानू, जयाद्रीच्या रूपात जेव्हा तू कैलासात होतीस तेव्हा तुझी शिवभक्ती मला माहित होती, पण ती आता इथवर पोहोचेल असं वाटलं नव्हतं. बानू, तू शिवमय झाली होतीस आणि आहेस. तू स्वतःला विसरून मार्तंड भैरवाच्या रूपात स्वतःला हरवून टाकलं आहेस. ही आता केवळ भक्ती नाही राहिली, तर हे असीम प्रेम आहे तुझे. परम नियतीने माझे प्रेम तुझ्यासाठी लिहून ठेवले आहे आणि ते तुला मिळेल. पण कसे ते मात्र मला सांगता येणार नाही. पण हे एवढं सगळं सोपं नाही. पार्वती तुझीच सखी, पण भविष्यात तुझ्या माझ्या विरुद्ध ती उभी राहणार आहे. का? तर आपण एकमेकांवर प्रेम करणार म्हणून. आजा, ए आजा. बानू, आजा आहे का घरात? आत हाय बा. जेवण झालं काय? नाही, करतीया. वाढवू का भाकर? तू म्हणत अशी. नाही, आमचं जेवण झालेलं आहे. तू कर, तू कर. आम्ही जरा आजाला भेटून येतो. चल रे रंगा. ए काय यावं का आत? आता आत आली हायस की. हा काय ग शेवंती, काय काम काढलंस इतकं रातचं? आता कामाशिवाय येत नाही वय आम्ही. असं नाही ग, आपलं असंच विचारलं. बोल. मी काय म्हणते, यो रंग्या मला म्हणत होता खंडोबाचं लगीन झालंय म्हणून. खरंय हे? वय लगीन झालं आहे खंडोबाच. असं नाही म्हणलं, तुला आणि बानूला खंडोबाचं समज ठाव आहे म्हणलं तुम्हाला विचारावं. नाही तर यो रंग्या काय बाई सांगायचा. मी काय म्हणते, काय आता दिवाळी आली तोंडावर, सण आहे, त्यातलाच एक चांगला दिस बघून रंग्याचं आणि बानूचं लग्नाचा हिस्सा आहे. हे शेवंते, मी तुला आधीच म्हणलं होतं की ह्यो विषय पुन्हा काढू नकस म्हणून. अरे वय र, म्या बी लई विचार केला बघ. हा रंग्या बी गेला होता खंडोबाच्या राज्याभिषेकाला जेजुरीला. त्याला लय आहे खंडोबाचं.
मला सारखा विचारत असतो काय करून काय नको, काय करून काय नको. आता मला काय ठाव असणार. माझ्या डोक्यात विचार आला, बानू बी भक्त आहे आणि रंग्या बी भक्त आहे. दोघं बी गुणानं आणतील बघ.